आजचे इम्पॉर्टंट करंट अफेअर बघू. GS2 पॉलिटी गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिसच्या अँगलने पहिलं आर्टिकल आहे. व्हॉट इज लुकिंग ॲट इंडियाज विथ ग्रेट होप्स सेज PM. मग त्याचे बघा काही काही पॉईंट दिलेले आहे जे की आपले मन की बात होती प्राईम मिनिस्टरांची आणि त्यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग विकसित भारतबद्दल त्यांनी डिस्कशन केलेलं आहे. त्याच्यानंतर नेशन बिल्डिंग, त्याच्यानंतर नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म कोणते पाहिजे, त्याच्यानंतर ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंट आणि क्वालिटी ड्रायव्हन ग्रोथ. ह्या जेवढ्या पण ज्या टर्मिनॉलॉजीज आहे त्या त्यांनी डिस्कस केलेल्या आहे. मग त्या आपल्याला बघायच्या की काय काय गोष्टी आहेत त्यांनी सांगितलेल्या आहे. बघा, यूथ आणि ह्युमन कॅपिटलवर त्यांनी सांगितलेलं की हे आपल्या ग्रोथचे इंजिन आहे आणि याच्याकडे आपण मेनली फोकस गेला पाहिजे. तर याच्या रिलेटेड आपल्याला प्रश्न येऊ शकतो की ह्युमन कॅपिटल काय आहे, त्याचे पॅरामीटर्स काय, किंवा आपण कुठे अजून हे केलं पाहिजे, इन्व्हेस्ट केलं पाहिजे की ज्याने आपल्या ग्रोथ इंजनला बेनिफिट होईल. त्याच्यानंतर बघा, नॅशनल सिक्युरिटी, सायन्स अँड ग्लोबल स्टँडिंग हा एक त्यांनी सांगितलेलं आहे की नॅशनल सिक्युरिटी डेव्हलपमेंट लिंकेजेस कसे केले पाहिजे बाकीच्या ग्लोबसोबत, तेवढं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट, कल्चर, सॉफ्ट पॉवर आणि डायस्पोरा एंगेजमेंट. हा IRच्या कंटेक्टने सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण सॉफ्ट पॉवर कुठे वापरतो. त्याच्यानंतर आपल्या डायस्पोराचं आपल्याला काय महत्त्व आहे जो की आपला फॉरेनमध्ये. त्याच्यानंतर इनोव्हेशन, इन्व्हायरमेंट आणि सस्टेनेबिलिटीमध्ये कोणत्या गोष्टी आपण केलेल्या आहे. त्याच्यानंतर गव्हर्नन्स रिफॉर्म आणि कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, जे की आपण बघतो की आपण फेडरल स्ट्रक्चर आपल्याकडे क्वाझी फेडरल स्ट्रक्चर आहे. तर मग कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे सेंटर किंवा स्टेट हे मिळून कसे पुढे जातील, याला थोडं कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम पण असतं, ती एक टर्मिनॉलॉजी पण तुम्ही याच्याशी रिलेटेड लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर हेल्थ आणि सोशल अवेअरनेसवर आपण फोकस केलेला आहे. एवढ्या गोष्टी प्राईम मिनिस्टरने सांगितल्या तर लक्षात ठेवायचं. बघा, प्रश्न पण दिलेला असतो खाली, तर तुम्ही त्याला नंतर राईट डाऊन करून आणि आपल्या टेलिग्रामला देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पुढचं जर बघायला गेलं तर कृष्णस्वामी ज्यांची डेथ झालेली आहे त्यांच्या रिलेटेड होतं. ते डॉक्युमेंटरी फिल्म मेकर होते. ठीक आहे, त्यांच्याबद्दल इथं जे दिलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पुढे बघू आपण. त्यांचे हे लिटररी वर्क्स आहेत, तर ते पण लक्षात ठेवायचं आहे आपण. याच्याशी रिलेटेड आपल्याला प्रश्न येऊ शकतो की हे कोणाचे किंवा यांचे कोणते, MPSCचे किंवा कोणत्या पण अँगलने आपल्याला वन लाईनर येऊ शकतो, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, त्यांना कोणकोणते अवॉर्ड्स भेटले होते, तर पद्मश्री 2009चा त्यांना भेटलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आर्टिकल आपण बघू. अलकनंदा एक नवीन स्पायरल गॅलेक्सी बघितण्यात आलेली आहे, तर तिला आपण अलकनंदा नाव दिलेलं आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप याने डिस्कवर केलेली आहे आणि याच्यावर आपल्याला माहिती असेल की हबल्स टेलिस्कोप आणि जेम्स याच्याबद्दल आपल्याला UPSC CSE 2023च्या मेन्सला प्रश्न आला होता, तेवढं पण आपण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, स्पायरल गॅलेक्सी हा काहीतरी कन्सर्न दिलेला आहे, तर खाली आपण सर्व त्याचं ॲनालिसिस घेतलेलं आहे, ते बघायचं आहे. त्याच्यानंतर पुढे बघू आपण. डिजिटल कॅम्पेनमध्ये गॅप्स आपल्याला दिसतोय आणि हा जो गॅप आहे हा आपल्याला रेग्युलेट करायची गरज आहे, असं या आर्टिकलमधून सांगितलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं की जो आपला रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट आहे, ठीक आहे, हा या सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो, तर त्याचं प्रोव्हिजन लक्षात ठेवायचं काम आहे. त्याच्यानंतर बघा, मग याचे पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह आणि वे फॉरवर्ड आपण त्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघू आपण. ठीक आहे. रेअर अर्थ इलिमेंटबद्दल आहे, याच्याबद्दल आपल्याला GS3मध्ये पण प्रश्न येऊ शकतो, GS1मध्ये पण जॉग्रफीच्या अँगलने प्रश्न येऊ शकतो की रेअर अर्थ इलिमेंट इंडियात आहेत का, तर मग त्यांचं इम्पॉर्टन्स काय, तर दोघं पेपरमध्ये आपल्याला हा प्रश्न येऊ शकतो. आता मुळात रेअर अर्थ इलिमेंट्स असता काय, तर बघा, जी आपली 17 मेटॅलिकची एक इलिमेंट्स आहे, ते जी सिरीज असते, आपण कधी पण पिरियडिक टेबलचा जसं स्टडी करतो, ठीक आहे, आणि खाली आपल्याला 2 वेगळे पिरियड्स दिलेले असतात. ठीक आहे. तर त्याच्यात एक लॅक्टेनाइड आणि एक लॅथेनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स अशी सिरीज असते. ठीक आहे. मग ते जे मिनरल्स आहे त्यांना आपण रेअर अर्थ इलिमेंट्स म्हणतो, तर त्यांचं इम्पॉर्टन्स खाली बघायचं की काय काय आहे. ठीक आहे. नंतर ते कसं परमनंट मॅग्नेट म्हणून काम करू शकतात. ग्रीन टेक्नॉलॉजी जसं की रिन्युएबल एनर्जीमध्ये त्यांचा काय इम्पॉर्टन्स आहे. ऑप्टिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय आहे. त्याच्यानंतर डिफेन्समध्ये किंवा स्ट्रॅटेजिक ॲप्लिकेशन्स त्याचे काय काय आहे, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चायनाने बघा कसं डॉमिनन्स केलेलं आहे, हे सुद्धा इथं दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला बघायला मिळेल की जसं की तैवान, आपण सेमीकंडक्टर चिपचं त्याला हब म्हणतो, तर त्यांनी ज्या इनोव्हेशन केलेले, तर त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकून आणि आपल्याकडे सुद्धा तसं इम्प्लिमेंट करायचे गोष्टी आहे. त्याच्यानंतर बघा, मग त्याच्यासाठी आपण काय केलं आहे, आत्मनिर्भर भारत आणलं आहे, क्लीन एनर्जी टार्गेट्स आणले, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी इन क्रिटिकल मिनरल्स, ह्या गोष्टीसुद्धा आपण केलेल्या आहे. त्याच्यानंतर बघा, लास्ट जे हे आपलं आर्टिकल आहे, एडिटोरियल आहे हे,
सिव्हिलायझेशन अ मॉडर्न स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप याच्याशी रिलेटेड दिलं आहे आणि त्यांनी ह्या आर्टिकलला सिक्युरिटी आणि टेक्नॉलॉजीशी कनेक्ट केलेलं आहे. तर ते लक्षात ठेवायचं आहे. एवढे सगळे इम्पॉर्टंट आर्टिकल आहे आजच्या पेपरमधून. धन्यवाद.